भूक लागली असेल तर आपल्या सर्वांना एकच आठवते, ती म्हणजे लवकरात लवकर बनणारी मॅगी। तर आज आपण बनवतोय मुंबईची फेमस स्ट्रीट स्टाईल चायनीज मॅगीची रेसिपी। ही फारच टेस्टी बनते, तुम्हाला नक्कीच खूप आवडेल। यात साहित्य पण जास्त नको आणि वेळ पण कमी लागतो, अगदी झटपट तयार होते। तर एकदा या पद्धतीने नक्कीच बनवून बघा। चला तर मग रेसिपी सुरुवात करूया। इथे मी 2 पॅकेट छोटे असतात ते मॅगी घेतले आहे आणि त्यासोबत 2 पॅकेट हे टेस्ट मेकर आहे ते पण घेतलंय। आपण वेगळ्या पद्धतीने मॅगी बनवतोय, त्यासाठी बघा लसूणचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतले, लांब कांदा कापून घेतला, शिमला मिर्च लांब कापून घेतली, पत्ता कोबी, गाजर आणि इथे थोडी कांद्याची हिरवी पात घेतली आहे। आता बघा इथे मी 1-1.5 ग्लास असं पाणी घेतलंय, त्याला उकळी काढून घेतली। आता आपल्याला मॅगी टाकून घ्यायची त्यात आणि मोठ्या गॅसवरती 2-3 मिनिट उकळून घ्यायचं। याला एकदम जास्त नाही उकळायचं, 3 मिनिट पर्यंत होऊन जाते हे बघा मी 1-3 मिनिट उकळून घेतलंय। आता बघा आपली मॅगी झाली आहे, गॅस बंद करते आणि आपल्याला याला गाळून घ्यायचं एका चाळणीमध्ये। आता हे बघा अशी एक गाळणी घेतली आहे, त्यात हे पूर्ण मॅगी ओतून घ्यायची आणि यावरती थंड पाणी टाकायचं, कारण की हे गरम आहे तर तसेच ठेवले तर ते शिजत राहणार, मग चिकट होते। आता हे पाणी थंड पाण्यामुळे हे शिजणार नाही आणि मोकळी होते। आता यावरती आपल्याला 1 चम्मच तेल टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपली मॅगी मोकळी मोकळी राहते, चिपकत नाही। आता मी एक कढाई घेतली आहे, त्यात आपण 2-3 चम्मच तेल टाकून घेते। तेल गरम झालंय, त्यात आपण कापलेला बारीक लसूण टाकून घेते। लसूण पाकळ्या छान बारीक कापून घ्यायच्या, याने खूप छान चव लागते। लसूण 1 मिनिट झाला की कांदा कापून घेतला एक लांब लांब, तो पण टाकून घेते। आता हा कांदा 1 मिनिट असा परतून घ्यायचा, थोडा शिजवून घ्यायचा। हे बघा कांदा थोडासा परतून घेतलाय। आता इथे मी लांब शिमला मिर्च कापून घेतली एक, ते टाकते। पत्ता कोबी, आपण कुठल्याही भाज्या वापरू शकतो तुम्हाला ज्या आवडतात त्या, आणि गाजर कापून घेतलंय लांब लांब, लाल शिमला मिर्च, पिवळी शिमला मिर्च, ब्रोकोली वगैरे पण आपण टाकू शकतो। आता मोठ्या गॅसवरती 1 मिनिट परतून घ्यायच्या भाज्या। आता बघा भाज्यांमध्येच मी अर्धा चम्मच मीठ टाकते, एकदम जास्त मीठ टाकायचं नाही, कारण आपण टेस्ट मेकरमध्ये पण मीठ असते, फक्त भाज्यांपुरतं, आणि सॉसेस टाकू त्यात पण मीठ असतं। आता बघा भाज्या एकदम आपल्याला शिजवून नाही घ्यायच्या, अशा क्रंचीच राहायला पाहिजे, म्हणून 1 मिनिट पर्यंतच परतून घ्यायच्या। आता आपण मॅगी टाकून घेऊया। हे बघा आपण तेल टाकल्यामुळे छान मॅगी अशी मोकळी झाली आहे। आता यात मी सॉसेस टाकून घेते। इथे रेड चिली सॉस घेतला 1 चम्मच, 1 चम्मच सोया सॉस घेतलाय, 1 चम्मच टोमॅटो सॉस घेतलाय आणि अर्धा चम्मच व्हिनेगर घेतलाय, एक छोटा अर्धा चम्मच मिरपूड टाकून घेतले। मॅगी सोबत जे टेस्ट मेकर येते ना ते पण टाकून घ्यायचं, 2 पॅकेट असल्यामुळे दोन्ही पॅकेट टाकते मी। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, थोडी कांद्याची पात पण टाकते। आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। बघा अशा प्रकारे 2 चम्मचनी मिक्स करायचं, म्हणजे व्यवस्थित मिक्स होते। अशा प्रकारे 2 चम्मचनी मिक्स केली तर व्यवस्थित मिक्स होते सगळ्या भाज्या आणि सॉसेस। तर ही आपली गरमागरम मॅगी तयार आहे। हे तुम्ही टिफिन मध्ये वगैरे दिली तरी ते चिकट होत नाही, बघा अशी छान मोकळी मोकळी राहते। मुलांच्या बॉक्स मध्ये वगैरे देऊ शकतो आपण, थंड झाली तरी ही अशीच मोकळी राहणार। तर एकदा अशा प्रकारे मॅगी नक्की ट्राय करा, आणि कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी तर मला कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात। धन्यवाद।